आता सगळ्या बातम्या सविस्तर पाहूयात। बीड पासून बिहार पर्यंत हत्येचा थरार पाहायला मिळतोय। आज महाराष्ट्र 3 हत्येच्या घटनांनी हादरलेला आहे। पहिली घटना आहे बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण बीड हादरलाय। मात्र अजून सुद्धा बीडच्या मातीमधून गुन्हेगारीच्या समूळ नायनाट झालेला दिसत नाहीये। बीडमध्ये एका भाजप पदाधिकाऱ्याची दिवसा ढवळ्या हत्या झाली आहे। या हत्येचा व्हिडिओ सुद्धा बीडमध्ये व्हायरल होतोय। दुसरी घटना आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरातली। नागपूरच्या अंबाझरी भागात एका रेस्टॉरंट मालकाची हत्या करण्यात आली आहे। अविनाश भुसारी 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे आणि 4 हल्लेखोरांनी गोळीबार करून त्याची हत्या केली आहे। तर बिहारच्या पाटणामध्ये पुण्यातील उद्योजक लक्ष्मण शिंदे यांची हत्या करण्यात आली आहे। मोठ्या बिझनेस डीलच्या नावावरती त्यांना पाटण्यामध्ये बोलवलं आणि हत्या केली गेली। या तिन्ही घटनांचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत। सुरुवातीला बातमी पाहूया बिहारच्या पाटणामधून। पुण्यामधील उद्योजकाची बिहारमध्ये हत्या झालेली आहे। लक्ष्मण शिंदेंची बिहारच्या जेहेनाबादमध्ये हत्या करण्यात आली आहे। सायबर गुन्ह्यामधून हत्या झाल्याची माहिती समोर येते। मोठ्या बिझनेस डीलच्या नावानं बिहारमध्ये बोलावलं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली आहे। रेवती हिंगवे माझी सहकारी या संदर्भातली माहिती देते। रेवती, नेमकं काय घडलेलं आहे या हत्याकांडामध्ये? नक्कीच तृप्ती, आपण जसं बघतोय की अत्यंत धक्कादायक एक अशी घटना पुणे शहरात घडलेली आहे। खरं तर एक जो व्यावसायिक आहे, कोथरूडमधला रहिवासी, ज्याचं नाव लक्ष्मण शिंदे असं कळलेलं आहे, तो जेव्हा पटण्याला गेलेला होता, खरं तर त्याला बोलवण्यात आलेलं होतं। त्यानंतर तिकडे पटणामध्ये त्याचा मर्डर करण्यात आलेला आहे, त्याचा खून करण्यात आलेला होता। जसं उपायुक्त संभाजी शिंदे यांनी सांगितलं, त्यांच्या माहितीनुसार खरं तर 11 तारखेला म्हणजेच 11 एप्रिलच्या सुमारास त्यांना मशिनरी स्वस्तात देतो, रॉ मटेरियल स्वस्तात देतो अशा बहाण्याने पटना येथे बोलवण्यात आलेलं होतं। त्यांचं फ्लाईटचं तिकीट देखील करून देण्यात आलेलं होतं। तिकडे जेव्हा त्यांना रिसीव्ह करण्यासाठी काही लोक आलेले होते, ते त्यांच्यासोबत ते गेले। त्यांना पटना, जहानाबाद आणि असे काही 2-3 शहरं फिरवण्यात आले आणि त्यानंतर त्यांचं खून करण्यात आलेला होता। प्राथमिक माहिती अनुसार असं कळते की गळा दाबून खरं तर त्यांचा खून करण्यात आलेला होता। त्यासोबतच इकडे त्यांच्याशी काही संवाद होऊ शकला नसताना त्यांचा जो परिवार आहे, म्हणजेच लक्ष्मण शिंदे यांचा जो परिवार आहे, त्यांनी इकडे कोथरूड पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली। त्या अनुषंगाने जेव्हा तपास सुरू होता तेव्हा त्यांचं लोकेशन पटना येथेच मिळत होतं आणि मग त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। खरं तर ही अत्यंत धक्कादायक घटना आहे, कारण ह्याला पहिल्यांदा अशी घटना घडली आहे की सायबर ट्रॅप मर्डर ह्याला असं म्हटलं जात आहे। खरं तर आता या प्रकरणामध्ये जवळपास 15 ते 16 जे संशयित आरोपी आहेत त्यांना आता पटना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आज लक्ष्मण शिंदे यांचं मृतदेह पुण्यात आणण्यात येणार आहे आणि त्यासोबतच त्यांचे परिवारातले जे सदस्य आहेत ते देखील पुण्यात दाखल होतील आणि त्यानंतरच पुढची जी अधिकची माहिती आहे ती समोर येईल। प्रज्ञा, निश्चित रेवती, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। आणि पुण्यामधल्या या उद्योजकाची हत्या झालेली या संदर्भात पोलीस उपायुक्तांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सुद्धा आपण पाहूयात। 30 नंबरची मिसिंग दाखल या ठिकाणी केली। मिसिंग दाखल केल्यानंतर आपल्या कोथरूड पोलीस स्टेशननी त्यांचं लोकेशन ट्रेस केलं असता आपला ते लोकेशन पटणामध्ये येत होतं। त्यानंतर तात्काळ आपण नातलगाने आपली टीम पटणामध्ये रवाना केली। मीन टाईम आमचा पटना पोलिसांशी पण संपर्क होता। त्यातले पूर्ण त्यांचे अधिकारी, कर्मचारी, स्टाफसहित जे मिसिंग पर्सन आहेत त्यांचा शोधासाठी रवाना त्या ठिकाणी होती। 2 दिवस शोध घेतल्यानंतर काल त्यांची बॉडी जी आहे ते जहानाबाद डिस्ट्रिक्टच्या हद्दीमध्ये गोसी नावाच्या पोलिटिंगच्या हद्दीमध्ये त्यांची मिळून आली। त्या ठिकाणी त्यांना काही त्यांच्या शरीरावर काही जखमा वगैरे आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची डेथ झालेली आहे। याच्यामध्ये त्यांच्या अकाउंटमधून 90,000 रुपये आसपास त्यांचे काढून घेतलेत आणि शक्यता आहे की हे बिझनेस रिलेटेड फिशिंगचा प्रकार आहे आणि खूप सिरियस प्रकार आहे। त्या बिझनेसमॅनचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे।